मी पहिल्या वेळेला जेव्हा दापोली तालुक्यात आम्ही ह्याच्यातले काही लोक आले असतील, तुम्ही पण होतात, एक बैठक घेतली होती, तेव्हा मी ठामपणे त्या सर्व लोकांच्या समोर सांगितलं होतं की आपण अनेक लोकांना, नेत्यांना या ठिकाणी आमदारकीची तिकीट दिली. मी उद्धवजींना सांगणार आहे की यावेळेला कुठला ना कुठला कार्यकर्ता द्या, त्या कार्यकर्त्याला आम्ही या ठिकाणी दापोलीचा आमदार बनवू. मला नको नेत्याला. दवे साहेब जेव्हा पडले त्यावेळेला मी सुरुवात केली होती काम करायला, पण तेव्हा मी तिकीटसाठी नव्हती केली होती. मला स्वतःला लाज होती ती की मी ज्या गावचा सुपुत्र आहे, जो गाव माझ्या दापोली तालुक्यात येतो, त्या गावचा जर का आमदार पडत असेल तर ती आपली कमजोरी आहे. त्या निमित्ताने मी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली होती आणि आजही त्याच्यासाठीच करतोय. कारण ह्याच्यातले अनेक लोक, माझं शिक्षण दापोलीत झालंय, माझ्याबरोबर शिक्षणाला होते, माझ्यासोबत अनेक वर्ष, मी जवळजवळ 7-8 वर्ष कंटिन्यू दापोलीला होतो आणि त्यातले काही लोक आज शिवसेनेच्या पदावरती आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना, युवा सेनेत काम करत असताना आज जे पदाधिकारी आहेत त्यांच्या अपेक्षा असतात की नाही, अमोल तिकडे असतो, ठाकरेंच्या जवळ असतो, मातोश्रीला असतो, सेनाभवनला असतो, आमच्या इथल्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जर का मंत्रालयात एखादं काम असेल किंवा इथे कुठे जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आमदार या ठिकाणी दापोली विधानसभेवरती आपला झेंडा फडकवेल, तेव्हा आपलं मिशन थांबेल, तेव्हा आपलं मिशन थांबेल. ह्याच्यामध्ये अनेक चेहरे आहेत, जे तरुणही आहेत, अनेक चेहरे आहेत जे वयाने मोठे झालेले आहेत. तरी या तरुणाईला जर का ज्येष्ठांची साथ लाभली आणि या ज्येष्ठांच्या अनुभवाला जर का तरुणाईची जर का जिगर लागली तर मला असं वाटतं या दापोली विधानसभेमध्ये आपल्याला कोणीही थांबू शकत नाही, कोणीही थांबू शकत नाही. आज खेड म्हटल्यानंतर एका पर्टिक्युलर माणसाचं, एका व्यक्तिमत्वाचं नाव यायला यायचं त्या, आणि आम्हालाही तसंच वाटायचं. पण आज खेडमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी, खेड शहरामध्ये आणि खेड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण होतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही काही लोकांनी आपल्या मतं मांडली, मला असं वाटतं खेड हे कोणाचं नाही, खेड हे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे आणि हा दापोली मतदारसंघ सुद्धा त्यांचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी हे काम करायचं आहे. आज या ठिकाणी आपण एकत्र भेटलो. आज मला माहिती आहे उशीर झाला, तरी तुम्ही या ठिकाणी शिवसेनेवरती प्रेम आहे म्हणून या ठिकाणी आमचं सर्वांचं आहे. आम्ही एकत्र येऊ. तुम्हाला कुठल्याही परिस्थिती अडचण निर्माण झाली तर तुमच्या धंद्यावरती तो हात नसेल, तो आमच्या खांद्यावरती, आमच्या कुटुंबात टाकलेला हात असेल. त्या उद्देशाने आम्ही तुमच्या समोर एकत्र राहू. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्हारे साथ हैं. अमोल भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ही ताकद कुणाची? शिवसेनेची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.